सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये प्रियजनांनो सर्व मंडळीला आणि वन्स अगेन विश यू हॅपी न्यू इयर. आपण वचनकडे वळूया प्रियजनांनो. सुंदरसं वचन परमेश्वराने दिलेलं आहे. आजचं लूक याचा 15वा अध्याय, लूक सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि थोडं तीनच वचन आहे. हरवलेले नाणे. बघा प्रियजनांनो, जेव्हा कोणी एक स्त्रीकडे प्रभू येशू मसीह दाखल्याच्या द्वारे सांगत असताना त्यांनी एक दाखला सांगितला. दाखला मीन्स एक गोष्ट सांगितली. त्या उदाहरणावरून, त्या एक्झाम्पलच्या द्वारे तो लोकांना स्वर्गाचे राज्य कसे असते ते शिकवत प्रभू येशू मसीह हे हरवलेला नाणा बद्दल सांगत आहे की त्या स्त्रीकडे 10 नाणे होते. 10 नाणे आणि त्यातला एक नाणा हरवला. तर ती स्त्री फार जीव प्राण लावून शोधा लागली. पूर्ण घर साफ करा लागली, दिवा लावून सगळीकडे, जसं आपण आज टॉर्च लावून बघतो, मोबाईलचा टॉर्च लावून बघतो काय हरवलं तर, त्याप्रमाणे ती शोधा लागली. आणि जोर ते मिळत नाही ती शोधतच राहिली. आणि जेव्हा तिला मिळालं तेव्हा तिनं आपल्या शेजाऱ्यांना म्हटलं, अरे माझा हरवलेला नाणा सापडलेला आहे, चला आपण आनंद करूया. अशा रीतीनं परमेश्वराच्या स्वर्गामध्ये काय होते ते प्रभू येशू मसीहने आपल्याला सांगितलंय की जे पश्चाताप करतो, जो मनुष्य पापापासून पश्चाताप करतो, लीन नम्र होतो आणि परमेश्वराच्या चरणाजवळ येतो, तेव्हा स्वर्गामध्ये देवदूतांच्या समोर फार मोठा आनंद होतो. एक मनुष्य पश्चाताप करतो तो. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला तेच करायचं आहे. पश्चाताप ॲज अ ट्रू ख्रिश्चन, ॲज अ ट्रू जीसस फॉलोअर. जर आपण खरे येशूचे अनुयायी, खरे येशू मसीहचे आपण लेकरं आहोत, तर आपल्याला पश्चाताप करणं फार जरुरी आहे. पश्चाताप करणं, लीन नम्र व्हायला लागेल आणि परमेश्वराच्या वचनावर जे वचन त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, त्याचं जिवंत वचन हे जे वचन, हे जे बायबल परमेश्वराचं लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर आपण एकदा वाचतो का प्रियजनांनो? दोनदा वाचतो का? दोनदा पण नाही वाचतो. आपण 10 वेळेस वाचतो. तसं त्याचं हे लव्ह लेटर आहे. आणि असंच नाही वाचत आहे, रफली वाचतो का? एक एक शब्द कसं वाचतो आपण? आय लव्ह यू डॅश डॅश, आय लव्ह यू. तसं हे परमेश्वराचं जिवंत वचन आहे. हा जिवंत लव्ह लेटर आहे तुम्हाला आणि मला परमेश्वराचं. तुम्ही आणि मी आज पश्चाताप करूया. आज त्याला समय देऊया की नाही, मी आतापर्यंत परमेश्वराला समय दिला नाही, परंतु या नवीन वर्षात 2025 पासून मी परमेश्वराला समय देणार. परमेश्वराच्याकडे येऊन मी पश्चाताप करणार, मी लीन नम्र होणार. परमेश्वराच्या वचनात, प्रार्थनेत मी वाढेल. त्याच्या आध्यात्मिक जीवनात माझी वाढ झाली पाहिजे प्रियजनांनो. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या प्रीतीला ओळखाल, त्याची प्रीती जी आहे ओतप्रोत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, ह्यासाठी त्यांनी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने एवढी मोठी प्रीती करून दाखवली की त्याने आपला एकुलता एक. आज विचार करा, आपण आई वडील आहोत सर्वजण, आणि किती एक जणांना अजून लग्न नसेल झालं, त्यांना पण मी विवजला सांगते की तुम्ही अनुभव घेऊन पहा प्रियजनांनो. जेव्हा आपण आई वडील होतो, आपलं जर एकुलता एक लेकरू आहे, तर तुम्ही त्याला देणार का अर्पण करण्यासाठी? नाही देणार. परंतु स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने आपला एकुलता एक आवडता प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. प्रियजनांनो, त्यांनी तुमची आणि माझी निवड केली की यांनी माझे लेकरू व्हावं. यासाठी मी माझ्या मुलाला, माझ्या पुत्राला
मी बलिदान करतो. प्रियजनांनो, किती त्याची गहरी प्रीती आहे. प्रियजनांनो, गहरी म्हणजे सो मच डीप, इतकी त्याची डीप खोल प्रीती आहे की आपण पशुतुल्य मनुष्याला समजत नाही. परंतु जेव्हा परमेश्वराचा प्रीतीचा प्रकाश आपल्यावर पडतो तेव्हा सर्व अंधार दूर होऊन जातो आणि त्याच्या प्रीतीचा प्रकाशाने आपण भरून जातो. आणि तेव्हा आपण म्हणतो, जेव्हा हे वचन जेव्हा आपण त्याच्या प्रीतीचा प्रकाश जेव्हा आपण पडतो तेव्हा आपण काय म्हणणार माहिती का प्रियजन? येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू पित्या मला, स्वर्गीय पिता मला, तुझे वेड लागले. येशू ख्रिस्ता मला, तुझे वेड लागले. पवित्र आत्म्या मला, तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझे मानितो मी आभार. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू ख्रिस्ता मला, तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. प्रियजनांनो, जेव्हा आपण त्याला समय देतो तो आपल्याला समय देतो. जेव्हा आपण त्याच्याकडे वळतो तो आपल्याकडे वळतो. प्रियजनांनो, ज्याप्रमाणे तो उधळा पुत्राची गोष्ट सर्वांना माहिती आहे. तो उधळा पुत्र जेव्हा तो होशमध्ये आला, होशमध्ये येणे, बापरे मी काय करत आहे, मी काय करते, मी कुठं आलो, अरे मी कुठं आलो, डुकरांकडे आलो, ही माझी जागा आहे का, ही माझी जागा आहे का, मी डुकरांकडे आलो. माझ्या पित्याकडे किती रेंजचे रे खाण्याची पिण्याची, मी इकडे डुकरांमध्ये मरते, मला शेंगा खायला कोणी देत नाही. होशमध्ये आला, कॉन्शियस झाला, पश्चाताप केला. आता मी जाणार माझ्या बापाकडे, पश्चाताप करेल की मी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा विरुद्ध आणि बाबा तुमच्या विरुद्ध मी पाप केलेले आहे, माझी क्षमा करा, तुमचा एक चाकर म्हणून मला घरात घ्या. आज ते करायचं आहे आपल्याला. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी प्रियजनांनो स्वतःला पश्चाताप करूया, लीन नम्र होऊया. आणि आपली काय जागा आहे, आज तुम्हाला मला परमेश्वराने निवडलेलं आहे. ते फार मोठ्या योजनेसाठी निवडलेले, प्रत्येकाची निवड असंच नाही आपली निवड केलेली. प्रियजनांनो, म्हणू नका की सेवकांचं काम आहे सेवा करणं, नाही, त्यांचं तर आहेच, ते अभिषिक्त सेवक आहे. परंतु तुमचा आणि माझी सुद्धा जिम्मेदारी आहे, ती म्हणजे त्याचा सुवार्ता, त्याचा सुसमाचार तुम्हाला मला सांगण्यासाठी त्यांनी उभं केले, त्यांनी निवडलेले आहे. प्रियजनांनो, म्हणू नका मोशे जसा बोलला मी तर जड जीवाचा आहे, म्हणू नका. ते हे जड जीव, हे जड होठ त्यांनी दिलेला आहे. तो बंदोबस्त करणारा परमेश्वर आहे. सर्व काही त्यांनी बंदोबस्त आपल्याला केलेला आहे. प्रियजनांनो, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, तो सर्व काय देईल. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला मिळवण्यासाठी झटा. माझा प्रभू येशू मसीह आता येणारे लोक त्याच्या आध्यात्मिक जीवनात वाढ व्हावी म्हणून झटा. त्याची वचन, त्याची प्रार्थना करण्यात तत्पर राहा. जशी जुनी ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या संगतीत, प्रार्थनेत, भाकर मोडण्यात म्हणजे प्रभुभोजन घेण्यास, देवापाचं पवित्र शरीर आणि रक्त, प्रभू येशू मसीहचं शरीर आणि रक्त खाण्यास तत्पर होते. तशा रीतीनं तुम्हाला मला त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या संगतीत आणि त्याच्या भाकर मोडण्यात आणि
प्रभुवचनात तत्पर राहायचंय. कोपर्यंत प्रभू येशू मसीह येऊस्तोवर आपल्याला सज्ज तयार व्हायचंय. 5 शहाण्या कुमाऱ्या जसे शहाण्या होत्या, झोपल्या होत्या जरूर, 10चे 10 कुमाऱ्या झोपल्या बरोबर, परंतु 5 शहाण्या होत्या. ते शहाण्यामध्ये तुमचा आणि माझा नंबर पाहिजे प्रियजनांनो. म्हणून आजपासून या क्षणापासून आपण तयारी करूया की परमेश्वरा मला त्या शहाण्या कुमारांप्रमाणे, 5 शहाण्या कुमारांप्रमाणे मला तुझ्या विश्वासात शहाणं कर, तुझ्या वचनात मला शहाणं कर, तुझ्या आध्यात्मिक जीवनात मला शहाणं कर, की मला तुझ्या संगती पहिल्या पुनरुत्थानात मला तुझ्या संगती येण्यास माझी तयारी घडून आण. येशू प्रभूच्या नावात मागते, आमेन. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो, आमेन.